नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शिरसाट तुमचं सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार बॉन्ड स्ट्रेसेस इन कॉन्क्रीट RCC रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटमधील बॉन्ड स्ट्रेसेस काय राहतात. तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की कॉन्क्रीट आणि स्टील या दोन्हीमध्ये जो बॉन्ड राहतो तो कसा राहतो. स्टीलमध्ये जो बॉन्ड राहतो तो कसा राहतो, ॲडेसिव्ह टाईपचा बॉन्ड राहतोय. ॲडेसिव्ह टाईपचा बॉन्ड राहतो. आता ह्या ॲडेसिव्ह टाईपच्या बॉन्डमुळे काय होतं, ते एकमेकांना त्याच्यामध्ये जो बॉन्ड राहतो त्याच्यामुळे काय होतं, ते ॲज अ सिंगल युनिट म्हणून ॲक्ट करतात. आणि अजून एक पाहिलं असेल तर आपण काय, जेव्हा कॉन्क्रीट आणि स्टील मधलं जे काही स्ट्रेन असेल ते कसं असेल, झिरो असेल. झिरो नाही, सारखं असेल. कॉन्क्रीट आणि स्टील मधलं स्ट्रेन जर सारखं असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणत असतो की एक परफेक्ट बॉन्ड एक्झिस्ट करतो त्याच्यामध्ये, कॉन्क्रीट आणि स्टीलमध्ये, असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, नो स्लिप कंडिशन आपण म्हणतो असतो. तर समजा आपण बघा, हा आपला बीम आहे, त्याच्यामध्ये काय, ही रेनफोर्समेंट आहे, बरोबर. ही रेनफोर्समेंट आहे. आपण काय करतो, इथं नो स्लिप कंडिशन आहे, आपण म्हणतोय की याच्यामध्ये काय, स्ट्रेन इन कॉन्क्रीट इज इक्वल टू स्ट्रेन इन स्टील आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जेवढं स्ट्रेन येईल, कॉन्क्रीटमध्ये जेवढं स्ट्रेन येईल तेवढंच कशामध्ये येईल, स्टीलमध्ये. आता या नो स्लिप कंडिशनमुळे काय होईल, या जे सरफेस आहे या सरफेसवर काय राहील, स्ट्रेस डेव्हलप होतील. स्ट्रेसला आपण काय म्हणतो, आपण बॉन्ड स्ट्रेसेस म्हणतो. काय म्हणतो, बॉन्ड स्ट्रेसेस. तर हे बॉन्ड स्ट्रेसेस किती टाईपचे राहतात, तर बॉन्ड स्ट्रेसेस दोन टाईपचे राहतात. एक राहतो फ्लेक्चर बॉन्ड आणि दुसरा राहतो काय, अँकरेज बार, अँकरेज बॉन्ड. तर फ्लेक्चर बॉन्ड काय राहतो आणि अँकरेज बार काय होतो हे आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी पाहू सर्वात पहिले फ्लेक्चर बॉन्ड. आता जर फ्लेक्चर बॉन्ड पाहिला असेल तर डायग्राम काढू आपण बीमची. सपोर्ट आपले ही रेनफोर्समेंट आपली. नंतर आता याची जर बेंडिंग मोमेंट जर काढली, आपण बेंडिंग मोमेंट जर काढली, कशी येईल पहा, युडियल ऍक्ट होते. इथे सेंटरला इंटेन्सिटी कशी राहील, मॅक्झिमम राहील. कुठला बॉन्ड पाहतो आपण, फ्लेक्चर बॉन्ड. फ्लेक्चर बॉन्ड जर आपण तुम्ही पाहिला तर याच्या इथे जर कुठेही सेक्शन घ्या, आपण कुठेही सेक्शन घेऊ, एक हा सेक्शन घेतला, हा एक सेक्शन घेतला, इथे या पॉइंटला एक घेतला आणि या पॉइंटला एक सेक्शन घेतला. ठीक आहे, दोन पॉइंटला सेक्शन घेतले. दोन्ही पॉइंटला जर आपण बेंडिंग मोमेंट पाहिली, दोन्ही पण पॉइंटला पाहू आपण, या पॉइंटची बेंडिंग मोमेंट काय राहील, एम राहील. याची काय राहील, एम प्लस डीएम. जास्त राहील की नाही, इकडे जातो जसं सेंटरला जातो तसं बेंडिंग मोमेंट काय होईल, वाढेल, बरोबर. ह्या सेक्शनला आपण म्हणू 1 1, हे 1 1 आणि हे सेक्शन आहे 2 2, बरोबर. आता हे दोन्ही, आता ह्या बीमवर लोड येते, ह्या लोडिंगमुळे काय होईल, हा बीम काय होईल आपला, अशा प्रकारे डिफ्लेक्ट होईल. एवढा नाही होणार पण ठीक आहे, डिफ्लेक्ट काही ना काही डिफ्लेक्ट होईल, बरोबर. बीम डिफ्लेक्ट जर झाला तर त्याच्यामधले रेनफोर्समेंट पण काय होईल, डिफ्लेक्ट होईल. बीम जर डिफ्लेक्ट झाला तर त्याच्यामधली काय होईल, रेनफोर्समेंट पण काय होईल, डिफ्लेक्ट होईल. आता आपला सेक्शन कुठे कुठे घेतला आपण, आणि हा सपोर्ट आहे आपला, हा सपोर्ट आहे. आता याचे सेक्शन पाहू आपण, कुठे कुठे सेक्शन घेतले होते. आता हे दोन पॉइंटला आपण सेक्शन घेतले होते. हा एक पॉइंट होता, हा 1 1, हा 1 1 आणि हा सेकंड 2 2. इकडच्या साईडला पण घेऊ आपण तसेच सेम सेक्शन इकडे पण घेऊ. हा ओके. आता बघा, या पॉईंटची बेंडिंग मोमेंट कशी आहे, इथे एम आहे, इथे डीएम आहे, बरोबर की. आता जर याच्यावरचे फोर्सेस ऍक्ट होणारे पाहिले तर इथे काय राहील, समजा याच्यावरचा टेन्साईल फोर्स आहे हा टी. जर इथे टी असेल तर या पॉइंटला किती राहील, टी प्लस डी टी. जास्त राहील की नाही. इथे पहा, इथे जर टी असेल लेफ्ट साईडला तर इकडे किती राहील, टी प्लस डी टी. म्हणजे इथे एम, इथे मोमेंट एम, या पॉईंटचे मोमेंट एम, तर या पॉईंटचे मोमेंट काय राहील, डी एम. सिमिलरली इथे पण कसं सेम राहील. आता बघा, इथला फोर्स किती, टी प्लस डी टी, आणि इथे किती, टी प्लस डी टी, आणि इकडे किती बाहेर जाणारा किती आहे, टेन्साईल फोर्स टी. आता जर तुम्ही ह्या एका सेक्शनचं पाहिलं, एवढ्याच पॉईंटचं,
इथे जर पाहिलं एवढ्या पोर्शन मध्ये, इथे 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 एवढ्या याच्यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अनबॅलन्स फोर्स dt डेव्हलप होतो. ह्या अनबॅलन्स फोर्समुळे काय होतंय की जो काही स्टील आहे, हे स्टील काय करतो, तुमचा बाहेर जायचा प्रयत्न करतो, पण हा अनबॅलन्स फोर्स काय करतो, तुम्हाला आतमध्ये ओढतो. या स्टीलला काय करतो, आतमध्ये खेचतोय. बघा हे बघा इकडे आतमध्ये खेचायचं काम करतोय. काय करतोय, त्याला आतमध्ये खेचतोय. आतमध्ये खेचतोय त्याच्यामुळे काय होतंय, त्याच्यामध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतात. आणि स्ट्रेसेस कसे डेव्हलप होतात, त्याच्या सरफेसवर डेव्हलप होतील. सरफेसवर स्ट्रेसेस डेव्हलप होतील आणि ते कसे सरफेसवर डेव्हलप झालेले स्ट्रेसेस कसे राहतील, बघा असे ऍक्ट होतील. ओके. फोर्स कुठे लागतो, dt राईट साईडला आतमध्ये, टुवर्ड द सेंटर ऑफ रेन्फोर्समेंट. मग स्ट्रेसेस कसे डेव्हलप होतील, स्ट्रेसेस कसे सेंटर पासून थोडे लांब, म्हणजे इकडे. ओके. कुठे डेव्हलप होतील ते स्ट्रेसेस, इकडे सरफेसवर, सरफेस ऑफ रेन्फोर्समेंट पर. आणि त्यालाच आपण ह्या स्ट्रेसेसला आपण काय म्हणतो, टाऊ बी डी, बॉन्ड स्ट्रेसेस म्हणतो आपण. टाऊ टाऊ बी डी, बॉन्ड स्ट्रेसेस म्हणतो. जर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, टाऊ बी डी. आता याची एक फक्त बॉन्डची याची डायग्राम काढू आपण, बारची. अशा प्रकारे आपला बॉन्ड होता, बार होता. ओके, एक्झॅक्टली नाही आली, कर्व नाही आला बरोबर. त्याला आता सेक्शन केलं तर टी डी टी, टी डी टी. हा किती, हा टी, हा डी टी, हा डी टी, हा टी. आणि याच्यामुळे काय जे काही स्ट्रेस डेव्हलप होतील ते काय म्हणतो आपण, हे टाऊ बी डी, टाऊ बी डी. आता हे स्ट्रेसेस आले तर कशामुळे आले, हे स्ट्रेसेस जे टाऊ बी डी आले, बॉन्ड स्ट्रेसेस आले, ते कशामुळे आले, या हे काय म्हणता, या डीटी फोर्समुळे. काय म्हणता, अनबॅलन्स डीटी फोर्स. या अनबॅलन्स डीटी फोर्समुळे काय झाले, स्ट्रेसेस डेव्हलप झाले. तर इथं कसं लिहिता येईल आपण, याच्याबद्दल लिहा, का बरं आले तर त्याचं रिझन लिहू. इन केस ऑफ, इन केस ऑफ कशामुळे, बेंडिंग. पहिले काय झालं, बेंडिंग. बघा इथे हे बेंडिंग मुळे झालं. आपण बेंडिंग पाहिली, इथे या पॉईंटची एम होती, इथे एम प्लस डीएम झाली. या बेंडिंग मुळे पाहिलं तर बेंडिंगमुळे इथला या पॉईंटचा टेन्साईल फोर्स आणि या पॉईंटचा टेन्साईल फोर्स काढला. ते दोन्हीचे टेन्साईल फोर्स मध्ये काय झालं, अनबॅलन्स दिसतोय, अनबॅलन्स दिसतोय. हा डीटी फोर्स काय करतोय, तुमचा जो स्टील आहे त्याला काय करतो, सेंटरला आणायचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यामुळे काय होईल, इथे स्टीलच्या लेअरवर स्ट्रेसेस डेव्हलप होतील. त्याला आपण म्हणतो टाऊ बी डी. नेक्स्ट पाहता, इन केस ऑफ बेंडिंग ऑफ बीम, बेंडिंग ऑफ बीम, बेंडिंग ऑफ बीम ड्यू टू डिफरन्स ऑफ मोमेंट, ड्यू टू difference of moment, difference of moment between two cross section, between two cross section, as shown in figure, as shown in figure. And unbalance, and unbalance, and unbalance dt force. कुठला फोर्स, अनबॅलन्स dt, dt force is developed, is developed, that try to, that try to काय करतो तो, pull the, that try to pull the reinforcement in one direction. कुठे, कोणती डायरेक्शन आहे ती, टुवर्ड्स, टुवर्ड्स सेंटर ऑफ बीम, सेंटर ऑफ बीम. ओके, हे झालंय. हे लिहून झाल्यानंतर याच्यानंतर पुढे देऊ, द बॉन्ड स्ट्रेस इज डेव्हलप ऍट द, बॉन्ड स्ट्रेस is developed at the surface of steel, surface of steel due to, कशामुळे, due to unbalance, unbalance dt force. unbalance dt force मुळे काय होतं, ते बॉन्ड स्ट्रेस डेव्हलप होत आहे. this bond stress, this bond stress develop due to, due to difference of moment, due to
difference of moment is called as flexural bond stresses. बॉन्ड स्ट्रेस कशामुळे झाले ते डिफरन्स ऑफ मुवमेंट मुळे झाले, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो फ्लेक्चरल बॉन्ड स्ट्रेसेस म्हणतो. आता जर आपण पाहिलं काय करायचं आपल्याला मोमेंट काढायची असेल, ठीक आहे. मोमेंट कशी काढणार आपण प्रत्येक पॉईंटला एम आणि डीएम दोन्ही पण याला काढू आपण. इथे एम ची मोमेंट ही एम काढू आणि एम प्लस डीएम काढू. तर काढायची म्हटली तर ती कशी काढता येईल बघा. हे बघा एम विल बी इक्वल टू एम इज इक्वल टू टेन्शन फोर्स इंटू झेड टी इंटू झेड म्हणता येईल और सी इंटू झेड लिव्हर आर्म, बरोबर आहे की नाही. हे झालं पहिलं इक्वेशन, ही झाली एम. आता एम प्लस डीएम असेल तर एम प्लस डीएम याची कशी काढणार टी प्लस डी टी, कारण काय फोर्स चेंज होईल ना. टी प्लस डी टी इंटू झेड इज इक्वल टू सी प्लस डी सी इंटू झेड. सेकंड हा झेडची व्हॅल्यू तुम्हाला माहिती, झेड आपण लिव्हर आर्म घेत असतो. काय कसं काढायचं हे सर्वांना माहिती आहे. यालाच आपण जे इंटू डी असं पण लिहित असतो बऱ्याच ठिकाणी, जे इंटू डी लिव्हर आर्म. तर हे झालं झेड. आता बघा आता जर ह्या दोन्ही मला अनबॅलन्स मोमेंट किती काढायची असेल तर अनबॅलन्स मोमेंट कशी काढणार 2 मधून इक्वेशन मधून 2 मायनस 1 इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 केलं तर आपल्याला काय भेटेल डीएम भेटेल. आणि डीएम काय राहील डी टी इंटू झेड, काय राहील डी टी इंटू झेड. आणि हा अनबॅलन्स फोर्स डी टी काढायचा असेल तर डी टी कसा काढणार आपण डी टी इज इक्वल टू झेड. डी टी बघा कसा येईल डी टी इज इक्वल टू डीएम डिवायडेड बाय झेड. हा काय झाला अनबॅलन्स फोर्स झाला डी टी. ओके सोपं आहे, जास्त काय अवघड नाही. आता बॉन्ड रेजिस्टन्स काढू आपण. किती बॉन्ड रेजिस्ट करतो तर बॉन्ड रेजिस्टन्स काढायचा असेल तर बघा बॉन्ड रेजिस्टन्स दोन बॉन्ड आहे आपले. बॉन्ड थोडासा मोठा काढलाय मे बी आता. सेक्शन घेतला इथे काय हा टी 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 हा टी प्लस डी टी. इथे जे स्ट्रेसेस डेव्हलप होते हे टाऊ बी डी. हे झाले टाऊ बी डी. आता जर आपल्याला बॉन्ड स्ट्रेसेस डेव्हलप काढायचे असतील काय काढायचे आपल्याला बॉन्ड स्ट्रेस डेव्हलप डी टी काढू आपण. डी टी काढायचं असेल तर डी टी काय येईल बघा टाऊ बी डी, ही टाऊ बी डी टाऊ बी डी टाऊ बी डी आणि हे डिस्टन्स किती आहे एक्स एवढा सरफेस एरिया. स्ट्रेसेस कुठे ऍक्ट होता हे सरफेसवर ऍक्ट होता म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल ह्या स्ट्रेसेसनी डीटी काढायचा असेल तर काय करावं लागेल हा स्ट्रेस म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे फोर्स इज इक्वल टू स्ट्रेस इंटू एरिया. आपल्याला फोर्स डीटी आहे, आपल्याला बॉन्ड रेजिस्टन्स किती हा डीटी काढायचा आहे. तर कसं काढणार आपण स्ट्रेस घेणार. स्ट्रेस म्हणजे किती टाऊ बी डी टाऊ बी डी टाऊ बी डी टाऊ बी डी इंटू एरिया म्हणजे काय येईल टोटल सरफेस एरिया. सरफेस एरिया काढायचा असेल तर सरफेस एरिया कसा काढतो आपण बघा. सरफेस एरियासाठी सर्वांना माहिती आहे सर्क्युलर बार आहे त्याचा सरफेस एरिया कसा राहील. सरफेस एरिया किती राहील 2 पाय आर. ओके पेरीमीटर आपण काढत असतो ते 2 पाय आर काढतो म्हणजेच किती होईल ते पाय डी. इथं पाय डी नाही घेता आपण घेऊ पाय इंटू फाय. डी नाही वापरायचा फाय वापरू. डी जर वापरला तर आपल्याला कन्फ्युजन होईल आपण झेड मध्ये लिव्हर आर्म मध्ये, त्याच्यामुळे आपण काय वापरू पाय इंटू फाय. याला काय म्हणतो आपण सरफेस एरिया, बरोबर की नाही. आता हा झाला एका बॉन्डचा. पण नंबर ऑफ बॉन्ड किती एक आहे 2 आहे त्याच्यामुळे नंबर ऑफ बॉन्ड आपण एन लिहू म्हणजे किती एन पाय फाय. ओके आणि डिस्टन्स किती याचा हा झाला पेरीमीटर. हे पेरीमीटर झालं, हा पेरीमीटर झालं आपलं, हे पेरीमीटर झालं. पेरीमीटरला आपण ह्या लेंथने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला भेटेल एरिया. मग लेंथ किती डी एक्स. मग आपला बॉन्ड रेजिस्टन्स किती झालं बॉन्ड रेजिस्टन्स इज इक्वल टू टाऊ बी डी इंटू एन इंटू पाय इंटू फाय इंटू डी एक्स. सरफेस एरिया म्हणजे पूर्ण हा सरफेस एरिया कसा राहील हा जर सर्कल असेल आपला हे बघा हा आपला सिलेंडर आहे बरोबर. सरफेस एरिया म्हणजे काय हा पूर्ण सरफेस किती याचा समजा याची लेंथ असेल एल लेंथ आहे. पहिले आपण काय करणार याचा एका याचा पेरीमीटर काढणार बरोबर. या पॉईंटचं पेरीमीटर आलं 2 पाय आर आणि याला जर एल ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटेल तुम्हाला सरफेस एरिया. काय सरफेस
एरिया तसाच आपण तिथे काढला. तर हे बार 1 झाला. जर नंबर ऑफ बार असेल 2 बार असतील तर याला n इंटू n, 3 असतील तर 2 करायचं, हे 2 असेल तर 2, 3 असेल तर 3, 4 असेल तर 4. म्हणजे आपला फॉर्म्युला स्टँडर्ड झाला काय, dt इज इक्वल टू टाऊ bd इंटू n पाय फाय इंटू dx. ओके, हा झाला dt. आता बॉन्ड स्ट्रेस डेव्हलप काढायचा, तर टाऊ bd काढायचा आहे. बॉन्ड स्ट्रेस डेव्हलप कसं काढणार याच्यावरून, हा फॉर्म्युला झाला. पहिले याला पहिले मार्क करून घ्या, व्यवस्थित लिहून घेऊ आपण. टाऊ bd हा पहा, dt इज इक्वल टू टाऊ bd इंटू n पाय फाय इंटू dx. आता याच्यावरून बॉन्ड स्ट्रेस डेव्हलप कसे काढणार, बॉन्ड स्ट्रेस डेव्हलप टाऊ bd काढायचा, तर टाऊ bd विल बी इक्वल टू टाऊ bd विल बी इक्वल टू बघा dt डिवायडेड बाय n इंटू पाय इंटू फाय इंटू हे वेगळं ठेवू इंटू dx. हा झाला तुमचा काय, बॉन्ड स्ट्रेस झाला. आता तुम्हाला माहिती आहे dt ला आपण मागच्या इक्वेशन मध्ये इथे लिहिलं होतं. dt ला आपण कसं लिहिलं होतं, dm बाय z लिहिलं होतं बरोबर. इथे पण लिहा dm बाय z, dt इज इक्वल टू dm डिवायडेड बाय z इंटू n पाय फाय n इंटू पाय इंटू फाय इंटू dx. आता तुम्हाला अजून एक माहिती असेल की dm बाय dx म्हणजे काय, dm बाय dx ला आपण काय म्हणतो, dm बाय dx ला आपण काय म्हणतो तर शियर फोर्स राहतो. काय राहतो तो, dm बाय dx म्हणजे काय, शियर फोर्स. मग हेच इक्वेशन पुढे गेल्यावर काय येईल, टाऊ bd विल बी इक्वल टू टाऊ bd विल बी इक्वल टू स्मॉल b, टाऊ bd विल इक्वल टू v डिवायडेड बाय n इंटू पाय इंटू फाय इंटू झेड, झेड म्हणजे लिव्हर आर्म. लक्षात आलंय, टाऊ bd चा फॉर्म्युला सर्वांच्या लक्षात आलाय, टाऊ bd. आता आपण हे n पाय इंटू फाय याला आपण काय म्हणतो, सरफेस एरिया, सरफेस एरिया. आता हा हेच इक्वेशन आपण पुढे लिहू बघा, टाऊ bd विल बी इक्वल टू टाऊ bd इज इक्वल टू v म्हणजे शियर फोर्स डिवायडेड बाय समेशन ऑफ o म्हणजे सरफेस एरिया इंटू झेड. हा झाला आपला फॉर्म्युला. ओके, वेअर फाय इज इक्वल टू डायमीटर ऑफ बार स्टील बार म्हणून स्टील बार. नंतर समेशन ऑफ ओ म्हणजेच काय, सम ऑफ काय, पूर्ण सरफेस एरिया ऑफ ऑल स्टील, सरफेस एरिया ऑफ ऑल स्टील. जेवढे स्टील असतील, स्टील बार असेल तेवढा सगळ्यांचा काय राहील, तो सरफेस एरिया राहील. आता मला एवढे सांगा, आता हे इक्वेशन आलं, टाऊ bd इज इक्वल टू, नेक्स्ट पेज वर लिहू, टाऊ bd इज इक्वल टू खूप महत्वाचा पॉइंट आहे, खूप महत्वाचा आहे, इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय समेशन ऑफ ओ टू झेड. जर याच्यावरून पाहिजे तर टाऊ bd कसं आहे, प्रपोर्शनल, टाऊ bd इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही आणि टाऊ bd इज कसं आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन सरफेस एरिया. आता बघा या केसमध्ये काय झालंय, जर तुमची टाऊ bd काढायची असेल, आपण टाऊ bd झालेली आणि तुमची टाऊ bd काय झाली, एक्सीड झाली, परमिसिबल व्हॅल्यू पेक्षा एक्सीड झाली, तर तुम्ही काय करू शकता, शियर फोर्स एक तर काय करू शकता, कमी करू शकता. शियर फोर्स कमी करता येईल का सांगा. आता तुमच्या स्ट्रक्चरवर जर लोड लागला, आपल्याला काय करायचं आहे, टाऊ bd काय झाले, परमिसिबल व्हॅल्यू पेक्षा जास्त गेली, आपल्याला तेवढी नाही पाहिजे, कमी करायची असेल, टाऊ bd म्हणजे बॉन्ड स्ट्रेसेस कमी करायचे असेल, तर आपण काय करू शकतो बघा, शियर फोर्स मध्ये चेंज करू शकतो का, नाही, म्हणजे हा ऑप्शन आपल्याला रिजेक्ट आहे. शियर फोर्स मध्ये आपण कमी करू शकत नाही, कारण शियर फोर्स कमी करायचा असेल तर आपल्याला लोड कमी करावं लागेल. मग दुसरा काय ऑप्शन आहे, सरफेस एरिया आपण जर वाढवला तर टाऊ bd काय होईल, कमी होईल. सरफेस एरिया जर वाढवला आपण तर टाऊ bd काय होईल, कमी होईल. आता ते कसं करणार, सरफेस एरिया आपल्याला काय करायचं आहे, वाढवायचा आहे. सरफेस एरिया वाढवायसाठी काय करू शकतो आपण, ठीक आहे, दोन ऑप्शन कसे करणार, कसं करणार, सर्वात पहिले लार्जर डायमीटर ऑफ बार आहे त्याचे नंबर काय करणार, आपण कमी करणार. लार्जर डायमीटर ऑफ बार असेल त्याचे नंबर काय करणार, जर डायमीटर ऑफ बार असेल त्याचे नंबर काय करणार,
कमी करणार आणि काय करणार स्मॉलर डायमीटर बार त्याच्या जागी काय करणार आपण स्मॉलर डायमीटर बारचे नंबर वाढवणार. त्याच्यामुळे काय होईल की याचा सरफेस एरिया याच्यापेक्षा याचा स्मॉलर डायमीटरचा सरफेस एरिया कसा राहील सरफेस एरिया वाढेल. सरफेस एरिया वाढला तर बॉन्ड स्ट्रेसेस कसे राहतील कमी राहतील. म्हणजे बराच वेळा पाहिलं असेल जर टाऊ बी डी ची व्हॅल्यू जर व्यवस्थित काय म्हणतात परमिसिबल पेक्षा जास्त जर जात असेल तर आपण काय करत असतो त्या केसमध्ये लार्जर डायमीटरच्या बारच्या ऐवजी आपण काय करतो स्मॉलर डायमीटरचे बार वापरत असतो. लक्षात आलंय. तर बघा आता एक डायग्राम पाहू पुन्हा एकदा म्हणजे याच्यावरून तुम्हाला पूर्ण आयडिया येईल बॉन्ड स्ट्रेसेसची. आपला बीम आहे हा बीम झाला. आता याची जर शेअर फोर डायग्राम काढली आपण तर शेअर फोर डायग्राम कशी अशा प्रकारे शेअर फोर डायग्राम आहे बरोबर. याच्यावरचं युडीएल आहे वरती युडीएल आहे हे युडीएल आहे तुमचं बरोबर आहे. आता ही झाली शेअर फोर डायग्राम हे झाले व्ही याला आपण म्हणणार व्ही आणि हा पण व्ही. आता याची बॉन्ड स्ट्रेट डायग्राम जर पाहिली आपण तर बॉन्ड स्ट्रेट डायग्राम कशी बघा जसं बघा हे सेंटर पासून या सेंटर पासून जसं आपण लांब जातो तसं शेअर फोर्स वाढतो. शेअर फोर्स वाढला तर तुमचं काय होतं टाऊ बीडी. शेअर फोर्स वाढला तर तुमचे बॉन्ड स्ट्रेसेस वाढतात. म्हणजे टाऊ बीडी इज इक्वल टू टाऊ बीडीचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे टाऊ बीडी इज इक्वल टू दरवेळेस एवढीच चुकी होती टाऊ बीडी इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय झेड इंटू एन पाय हा झाला टाऊ बीडी. इम्पॉर्टंट आहे खूप इम्पॉर्टंट. जसं शेअर फोर्स वाढतो तसं काय होतं बॉन्ड स्ट्रेसेस काय होता वाढतात. आता या बॉन्ड स्ट्रेसेसच्या परमिसिबल व्हॅल्यू दिलेल्या आहे आपल्याला कुठे आय एस कोड मध्ये दिलेले आहे. आय एस कोड मध्ये IS 456 पेज नंबर 43 तुम्ही त्याच्यावर पाहू शकता. तर बघा त्याच्या व्हॅल्यू काय काय दिलेलं आपण ते पाहू. द अबव व्हॅल्यू शुड बी लेस दॅन द अबव व्हॅल्यू टाऊ बीडीची द अबव व्हॅल्यू should be less than maximum permissible bond stress value. आता मॅक्झिमम परमिसिबल व्हॅल्यू म्हणजे काय टाऊ बीडी म्हणतो आपण टाऊ बीडी परमिसिबल मॅक्झिमम परमिसिबल टाऊ बीडी परमिसिबल फॉर माइल्ड स्टील इन टेन्शन हे व्यवस्थित घ्या. माइल्ड स्टील इन टेन्शन माइल्ड स्टील विचारलं माइल्ड स्टील म्हणजे Fe41 Fe250 माइल्ड स्टील इन टेन्शन मध्ये त्याची व्हॅल्यू दिलेली आहे टेबल पाहू. प्रत्येक LSM मध्ये दिलेली आता LSM मध्ये पाहू. LSM मध्ये दिलेली व्हॅल्यू किती दिलेली आणि प्रत्येक ग्रेड M20 M25 M30 M35 आणि M40 अँड अबव हे प्रत्येकाच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. तर किती दिलेलं आहे इथे 1.2 1.2 1.4 1.5 1.7 1.9 याच्या पुढे जे काय असेल त्या प्रत्येकासाठी व्हॅल्यू किती दिलेली अबव याच्यापेक्षा वरती 1.2 1.4 1.5 1.7 आणि 1.9 कुठला आहे टेबल नंबर 43 पेज नंबरवर ह्या सर्व व्हॅल्यू दिलेल्या आहे. M40 अँड अबव साठी M45 असो M100 असो त्या सगळ्यांसाठी काय राहील टाऊ बीडीची व्हॅल्यू किती ही टाऊ बीडी युनिट काय राहील स्ट्रेस आहे म्हटलं न्यूटन पर mm स्क्वेअर. डिझाईन बॉन्ड स्ट्रेस म्हणतो आपण डिझाईन बॉन्ड स्ट्रेस
कशासाठी दिली? फक्त माइल्ड स्टीलसाठी दिली. आता नेक्स्ट पाहू आपण. माइल्ड स्टीलचं झालंय नोट. माइल्ड स्टील इन टेन्शन, पण माइल्ड स्टीलच्या जागी HYLD स्टील असेल तर मग त्या केसमध्ये इथे नोट लिहून घ्या. नोट फॉर HYSD TMT CTD कोल्ड ट्विस्टेड डिफॉर्म बार, CTD बार्स. ह्या बारसाठी आपण काय करतो? इन्क्रीज टाऊ BD परमिसिबल गिवन इन टेबल बाय कितीने इन्क्रीज करतो? बाय 60%. कशाने इन्क्रीज करतो? 60% मध्ये. म्हणजे काय? हे HYSD काय? HYSD वगैरे बार असतील इन टेन्शन, हे सगळे बार इन टेन्शन, इथे ब्रॅकेट मध्ये टेन्शन मध्ये जर असतील तर आपण काय करतो? 60% ने इन्क्रीज करतो. म्हणजे काय करणार आपण? 60% ने वाढवायचे, म्हणजे आपण कितीने मल्टिप्लाय करणार ह्या व्हॅल्यूला? 1.6 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे बघा इथे 1.2 असेल, बरोबर आहे. आता हे FE 250 साठी, FE 415 साठी विचारलं तर काय करणार? ह्या 1.2 ला 1.6 ने मल्टिप्लाय करणार. ओके, 1.4 ला 1.6 ने, 1.5 ला 1.6 ने. मग काय येईल त्याच्यासाठी? जर टेबल काढला आपण, काढू शकतो आपण, तो पण टेबल काढू शकतो. व्यवस्थित बघा. M20, M25, M30, M35 आणि M40 अँड अबव. काय येईल? LSM फॉर HYSD बार FE 415 आणि 500 किती येईल? 1.2 इंटू 1.6 म्हणजे किती होतं ते? 1.2 ला 1.6 ने मल्टिप्लाय केलं तर किती? 16, 12, 18. 1.92, 2.24 करा. 1.2 इंटू 1.6, 1.92, 2.24, 2.4, 2.4 आणि हे 2.72 आणि नंतर 3.04. ह्या व्हॅल्यू झाल्या कशासाठी? HYSD बारसाठी. अजून एक कंडिशन दिली, अजून एक. हे नोट खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाची आहे, बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. पुन्हा इफ बार्स इन कॉम्प्रेशन, जर बार कॉम्प्रेशन मध्ये असतील, बार्स इन कॉम्प्रेशन, ही डबल इम्पॉर्टंट आहे, ट्रिपल इम्पॉर्टंट आहे. किती स्टार त्याच्यावर? हे इम्पॉर्टंटच आहे. इन्क्रीज टाऊ BD परमिसिबल इन टेन्शन बाय 25%. आता हे दोन्हींसाठी पण राहील. कशासाठी पण राहील? दोन्हींसाठी पण. जर माइल्ड स्टील बार असेल तर आपण डायरेक्टली काय करणार? समजा माइल्ड स्टील बार मध्ये M20 ग्रेड साठी आपण पाहू. M20 ग्रेड किती? 1.2. माइल्ड स्टील बारचं कॉम्प्रेशन मध्ये काढायचं असेल तर काय करणार? 1.2 ला 1.25 ने मल्टिप्लाय करणार. जर HYSD बार असेल सेम M20 ग्रेड साठी तर 1.2 हा झाला कशासाठी? माइल्ड स्टील साठी. याला HYSD मध्ये करायचं म्हटल्यावर 1.6 ने मल्टिप्लाय करायचं आणि पुन्हा 1.25 ने मल्टिप्लाय करायचं. हा झाला HYSD बारचा कॉम्प्रेशन मधील बॉन्ड स्ट्रेसेस, कॉम्प्रेशन मधले बॉन्ड स्ट्रेसेस. ओके, आता एक प्रॉब्लेमच घेऊ याच्यावर, म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल काय घ्यायचं आपल्याला. कॅल्क्युलेट क्वेश्चन, कॅल्क्युलेट टाऊ BD परमिसिबल फॉर M25 कॉन्क्रीट. ओके, ग्रेड दिला FE 415 स्टील, FE 415 स्टील. कशा कशामध्ये पाहिजे? बार्स इन टेन्शन आणि सेकंड बार्स इन कॉम्प्रेशन. आता सगळ्यांना माहिती कॉम्प्रेशन, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. काय? टाऊ BD परमिसिबल किती आहे? BD परमिसिबल M25 ग्रेड साठी 1.4 आहे, बरोबर. आता टाऊ BD परमिसिबल हे कशासाठी? माइल्ड स्टील साठी. माइल्ड स्टील टाऊ BD परमिसिबल कशासाठी पाहिजे आपल्याला? इन टेन्शन मध्ये. काय करणार? 1.4 ला 1.6 ने मल्टिप्लाय करा. किती येते बघा? 2.24 न्यूटन पर mm². हे झालं पहिलं आन्सर. सेकंड आन्सर काढायचं असेल तर काय करावं लागेल? आता
आता कॉम्प्रेशन मध्ये काढायचं आहे. कॉम्प्रेशन काढायचं म्हटल्यावर आपण डायरेक्ट या 1.4 ला 1.25 ने मल्टिप्लाय करू का? नाही करणार. तसं जर केलं तर आपलं माइल्ड स्टील मधलं कॉम्प्रेशन मध्ये भेटेल. आपल्याला काय करायचंय? टाऊ बीडी परमिसिबल इन कॉम्प्रेशन. किती येतं ते? 1 पॉईंट बघा 1.4 इंटू 1.6 इंटू 1.25 ही व्हॅल्यू येईल 2.8 च्या आसपास न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, तर हे झालं आपला प्रॉब्लेम. याच्यावरून तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल कसं करतो आपण. तर आता एक प्रॉब्लेम घेऊ आता याच्यामध्ये कळलं आपल्याला काय करायचं. क्वेश्चन ए सिम्पली सपोर्टेड बीम beam of size 320 by 560 mm 320 by 560 mm is used for a span of 6 meter 6 मीटरचा स्पॅन आहे. लाईव्ह लोड ओव्हर बीम इज इक्वल टू 40 kilonewton per meter. नंतर M20 concrete and Fe 415 steel are used. ठीक आहे. if 3 numbers of 25 mm per 25 mm 5 म्हणजे diameter bars are used as a tension reinforcement check the reinforcement for bond stress. काय म्हणतात ते? check reinforcement for bond stress. suggest अजून बघा याच्यामध्ये प्रॉब्लेम संपला नाही, खाली लिहितोय. suggest the remedy if found fail use LSM. consider width of support 230 mm. अजून पुढे consider width of support is equal to 230 mm. विचार करायचा या प्रॉब्लेमवर काय काय करावं लागेल आपल्याला. सेक्शन दिलेलं आपल्याला बरोबर. सर्वात पहिले आपण काय करणार, आपण बॉन्ड डायग्राम काढून घेऊ आपण बीमची. अशा प्रकारे आपला बीम राहील. स्पॅन दिलेला आहे 6 मीटर बघा. स्पॅन दिलेला दोन्ही मधला 6 मीटर. झाली रेनफोर्समेंट. लाईव्ह लोड दिलेला आहे 40 किलोन्यूटन पर मीटर. सेक्शन कितीचा आहे? 320 बाय 560 mm दिलेला आहे. डायमीटर ऑफ बार किती? 3 बार 25 mm. 3 बार 25 mm चे. आता याच्यामध्ये पाहू फॉर्म्युला आपल्याला माहिती. टाऊ बी डी इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय एन पाय फाय इंटू झेड. झेड काय माहिती आहे? लिव्हर आर्म काय राहतो? डी मायनस 0.42
XU लिमिटिंग किती आहे D - 0.42 XU लिमिटिंग. तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय काय करावं लागणार आहे. टोटल शिअर फोर्स किती W इंटू L. तर पहिले आपल्याला काय करू आपण लोड काढू. टोटल लोड किती आहे तर 40 kN/m लाईव्ह लोड आहे आणि आपला जर हे पाहिलं सेल्फ लोड काढावं लागेल बरोबर की नाही. टोटल लोड पाहू आपण पहिले. टोटल लोड किती येईल. टोटल लोड इज इक्वल टू 40 प्लस सेक्शनची साईज किती 320 म्हणजे 0.32 इंटू 0.56 इंटू 1 इंटू डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट 25 म्हणजे किती येतील हे टोटल 44.48 किलोन्यूटन पर मीटर. हे झालं टोटल लोड झालं तुमचं. याला आपल्याला काय करावं लागेल फॅक्टर्ड लोड करावं लागेल. फॅक्टर्ड लोड म्हणजे 44.68 इंटू 1.5 किलोन्यूटन पर मीटर किती येतं हे 66.72 किलोन्यूटन पर मीटर. किती आलं 66.72 किलोमीटर पर मीटर. आता बघा ही लेंथ काय दिलेली आहे आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ दिलेली आहे का स्पॅन ऑफ 6 मीटर दिलेलं आहे. स्पॅन 6 मीटर दिलेलं आहे. इफेक्टिव्ह लेंथ काढायची असेल तर आपण काय करणार हा विड्थ ऑफ सपोर्ट किंवा डी या दोन्हीपैकी काय करतो विच एव्हर इज लेस. कमी कुठलं याच्यामधले विड्थ ऑफ सपोर्ट जर पाहिले तर काय लेस आहे डी. मग स्पॅन किती राहील एल इज इक्वल टू टोटल 6 मीटर 6 प्लस 0.23 6.23 झाले इफेक्टिव्ह एल इफेक्टिव्ह. सॉल्व करा इथे आता इथेच करू आपण. शिअर फोर्स किती येईल व्ही यू अल्टिमेट शिअर फोर्स WU एल इफेक्टिव्ह बाय 2 म्हणजे किती 66.72 इंटू 6 डिवायडेड बाय 2 6.23 डिवायडेड बाय 2 किती येतं पाहू 66.72 इंटू 6.23 डिवायडेड बाय 2 207.16 207.83 किलो न्यूटन. हा आला तुमचा शिअर फोर्स आला. आता शिअर फोर्स व्ही आला तर त्याच्यावरून तुम्ही टाऊ बीडी करणार. टाऊ बीडी काय करणार टाऊ बीडी इज इक्वल टू 207.83 इंटू 10 टू द पॉवर 3 किलोन्यूटनच्या न्यूटनमध्ये डिवायडेड बाय कवर आपण घेतलं नव्हतं. कवर किती घेऊ 60 mm चा कवर घेऊ. मग इथे किती येईल टोटल बार किती एन पाय फाय बरोबर आहे की नाही. एन म्हणजे 3 बार इंटू पाय किती पाय इंटू फाय किती डायमीटर किती बारचे 25 mm इंटू लिव्हर आर्म डी मायनस 0.42 डी किती आता 560 मधून 60 मायनस करू इफेक्टिव्ह कवर 60 घेतलं तर किती येईल 500 मायनस 0.42 इंटू एक्स लिमिटिंग किती इंटू 0.48 इंटू 500. त्याला पूर्ण सॉल्व करा किती येतं आन्सर पाहू. टाऊ बीडी किती होतो चेक करावं लागेल. टाऊ बीडी किती आणि आपला परमिसिबल पेक्षा कमी आहे की जास्त आहे 207.83 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 3 इंटू शिफ्ट पाय इंटू 25 इंटू 500 मायनस 0.42 इंटू 0.48 इंटू 500. किती आला 2.14 न्यूटन पर mm². हा आला आपला टाऊ बीडी. आपल्या स्ट्रक्चरमध्ये टाऊ बीडी आला. तर टाऊ बीडी परमिसिबल किती हे काढू आपण. टाऊ बीडी परमिसिबल कुठला आहे कुठला आहे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M25 आहे बरोबर आहे की नाही. M25 ग्रेडसाठी ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M25 नाही M20 साठी टाऊ बीडीची व्हॅल्यू किती आहे 1.2 फॉर माइल्ड स्टील. आणि आपलं ग्रेड ऑफ कॉन्क्रीट कुठलं विचारलंय हे स्टील कुठलं विचारलंय Fe415. मग आपल्याला काय करावं लागेल याला मल्टिप्लाय बाय 1.6 मग किती येईल आपली व्हॅल्यू 1.92 न्यूटन पर mm². आता बघा टाऊ बीडी इज ग्रेटर दॅन टाऊ बीडी परमिसिबल. परमिसिबल व्हॅल्यू पेक्षा ते कसं आलंय जास्त आलंय मग हे सेफ आहे का नॉट सेफ.
काय होईल याच्यामध्ये, क्रशिंग होईल आणि काय होईल त्याच्यामधला बॉन्ड जाईल, क्रशिंग होईल याच्यामध्ये, टाऊ बीडी मध्ये काय होईल, क्रशिंग. आता तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं होतं, टाऊ बीडी आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला काय करू शकतो आपण, काय करू शकतो, आपला सरफेस एरिया वाढवायचा. सरफेस एरिया कसा वाढणार आहे, सरफेस एरिया कसा वाढवणार आहे, आपण डायमीटर ऑफ बार चेंज करू शकतो. डायमीटर ऑफ बार चेंज करायचे, काय, चेंज डायमीटर ऑफ बार, चेंज डायमीटर ऑफ बार्स. आता बघा, AST सध्या प्रोव्हाइड केलेला AST किती आहे, 3 इंटू π/4 इंटू 25चा स्क्वेअर आहे. त्याचा पूर्ण जर पाहिला आपण किती येतो, याचा AST किती येतोय, 1473 mm स्क्वेअर. 25चे बार वापरले होते आपण, कितीचे वापरले होते, 25चे. आपण काय करू आता, 25चे न वापरता 20 mm चे बार वापरू. किती mm चे वापरू, 20 mm चे. तर इथे बघू, इथे लिहितो मी, यूज कमी डायमीटरचे जास्त बार वापरू, यूज 20 mm 5 बार्स. 20 mm बार वापरले तर किती बार लागतील, नंबर ऑफ बार्स काढावं लागतील आपल्याला, किती बार वापरायचे, नंबर ऑफ बार्स इज इक्वल टू किती, 1473. एवढं स्टील द्यायचंच आहे ना आपल्याला, एवढं स्टील द्यायचंच आहे, डिवायडेड बाय π/4 इंटू 20चा स्क्वेअर. किती येते बघा, 1473 डिवायडेड बाय π/4 इंटू 20 स्क्वेअर, 4.68 म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याला किती बार द्यावं लागेल, 5 बार द्यावं लागतील. प्रोव्हाइड सेम रेनफोर्समेंट, सेम स्टीलसाठी आपण काय केलंय, 5 बार दिले, फक्त 5 बार ऑफ 20 mm डायमीटर 5 बार यूज केले. आता त्याच्यामुळे चेंज काय होईल, टाऊ बीडी मध्ये बघा, टाऊ बीडी विल बी इक्वल टू टाऊ बीडी व्ही डिवायडेड बाय n/φ इंटू झेड. काय येईल बघा, आता इथे पाहू, व्ही यू किती आहे, 207 पॉईंट काय होतं आपलं, 207.83 इंटू 10 टू द पॉवर 3, 207.83 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय n म्हणजे काय, 5 बार वापरले, इंटू पाय किती, 20 इंटू लिव्हर आर्म 500 मायनस 0.42 इंटू 0.48 इंटू 500 किती येते, याला जर सॉल्व केलं करा, 207.83 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 5 इंटू पाय इंटू 20 इंटू 500 मायनस 0.42 इंटू 0.48 इंटू 500, 1.65 वाली न्यूटन पर mm स्क्वेअर विच इज लेस दॅन 1.92 mm स्क्वेअर. म्हणजे आपण रिमेडीज पण दिलंय. ओके, तर अशा प्रकारे आपण बॉन्ड स्ट्रेस पाहिला. एवढं बॉन्ड स्ट्रेसेस मध्ये एवढंच आहे. ठीक आहे, आपण फ्लेक्चर बॉन्ड पाहिला, फॉर्म्युला महत्वाचा काय, टाऊ बीडी इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय n/φ इंटू झेड. ओके, आणि परमिसिबल स्ट्रेस आहे टाऊ बीडी माइल्ड स्टील साठी असेल, माइल्ड स्टील वरून आपल्याला काय करायचं, HYSD साठी काढायचं असेल तर टाऊ बीडी ला आपण कशाने मल्टिप्लाय करतो, 1.6 ने, म्हणजे 60% ने वाढवतो. कधी, HYSD बार इन टेन्शन. आणि माइल्ड स्टील पण कशामध्ये, इन टेन्शनच आहे, टेन्शन मध्येच आहे. आता हे आपल्याला माइल्ड स्टील टेन्शन मध्ये झालंय, टेन्शनचं कॉम्प्रेशन मध्ये करायचं असेल तर आपण काय करतो, याला 1.2 ने मल्टिप्लाय करणार, आणि ह्या व्हॅल्यूला पण आपण काय करणार, 1.25 ने मल्टिप्लाय करणार. एवढ्याच गोष्टी होत्या पूर्ण याच्यामध्ये. ठीक आहे, तर थँक्यू मित्रांनो.